आपल्या ह्या चॅनलचं नाव आहे चव या चव आपल्या आईच्या हातात. आपलंच येतो रे. चव. चॅनलचं नाव काय? आईची कृपा. आईचा आशीर्वाद. बरोबर कॉमेंट्स केल्या. रोहितची गर्लफ्रेंड आहे. बॉबीची गर्लफ्रेंड होती. बॉबीचं शाळेचं मला माहित नाही, कॉलेजचं बापरे, हा काय मुद्दा मी होता तर मागे मागे नाही जायचे, पण घरामध्ये असं मला कधी कळलं नाही. माझ्या मम्मीला विचारते की बॉबीचे गर्लफ्रेंड्स होत्या का? फोडायचं नाही मला, फोडावं लागेल ना. जेन्युइनली सांगू मला काही फरक पडत नाही. होत्या तरी पण मग ह्याला पण तोडलं आणि सगळे तेव्हा बोलतो आईच्या हाताची. तर आपल्या ह्या चॅनलचं नाव आहे आपली आई. आपली आईच येते. आपली आई कुठे आहे? चव आईच्या हाताची. चव आईच्या झालं हाताची. झालं चव. आपली आई. चव पहिला अक्षर. तर आपल्या ह्या तर आपल्या ह्या चॅनलचं नाव आहे चव आपल्या आईच्या हातात. चव बोलू ना. चव बोलली ना. आपला शब्द आला ना. अरे चव आईच्या हाताची. चव आपल्या आईच्या हाताची. चव आपल्या मग त्यांच्या हातात आईच्या हाताची चव घेतील ना. तुझ्या हाताची चव कशाला पाहिजे? आपल्या नाहीये, चव आईच्या हाताची. डायरेक्ट फक्त चव आपल्या आईच्या हातात. आपला शब्द आईच्या हाताची. हा, चव आईच्या हाताची. मग फक्त चच वापरू ना. चव चव आपल्या मग काय बोलू. अरे चव आपल्या हाताची. आपल्या हाताची. आई आहे शब्द. अरे मम्मी बघ, चव इथे लक्षात ठेव. चव चव आईच्या आई हाताची. हाताची. ब्लॉग पण बनता आमच्यासोबत बीटीएस. नमस्कार. माझ्या मम्मी माझी नवीन चॅनल ओपन करते, कारण आपल्या या ब्लॉगिंग चॅनलवरती तिला खूप सारे कॉमेंट्स येतात की मम्मी तुम्ही जी रेसिपी बनवता ती आमच्यापर्यंत शेअर करा. तर माझ्या मम्मीने मनावर घेतलंय आणि मम्मी तिच्या हाताची रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. या कारणाने तिने नवीन चॅनल ओपन केलंय. म्हणजे रोहितचा जो चॅनल होता आपला ब्लॉगिंगचा, त्याच चॅनलवरती ही रेसिपी वगैरे करणार आहे. तर आपल्या चॅनलचं नाव काय मम्मी? चव आईच्या हाताची. हा, चव चव आईच्या हाताची. आईच्या हाताची. हा, तर आता आपण शूट करतोय आणि नवीन आहे. फर्स्ट व्हिडिओ येणार आहे, फर्स्ट रेसिपी व्हिडिओ येणार आहे मम्मीची. सो मम्मीला आपण शिकूया की कशा प्रकारे तुझी जी आहे ती पहिला ऑडियन्सला ओळख वगैरे करून दे. सगळ्या गोष्टी आपण शिकवतोय. तर बऱ्याच गोष्टी कॉमेडी घडलेल्या आहेत. ट्राय करते, शिकते खूप जास्त माझे टेक झाले, खूप टेक घेऊन आणि लोड घेतलाय. चला आपण खूप बघूया. लोड घेतलेला आहे. मी कधी अशी म्हणजे पर्सनल एकटी कॅमेऱ्याच्या पुढे ना, आम्ही सगळे एकत्र असतो, काही बोलतो आपण, म्हणजे शब्द पण येतात पटापट आता बोलतो. कशी बरोबर बोलते, अशी जेव्हा तिचं चॅनलचं चालू आहे तेव्हा बोलत नाही. आपल्याला ही सवय झाली ब्लॉगिंगची. हे असं तसंच बोलायचंय ब्लॉगिंगचं चॅनल. शब्द उचलतो ना आपण. आता बोला की आता तुम्ही कोणती. सो पहिली व्हिडिओ चव आईच्या हाताची पहिली व्हिडिओ जी आहे ती नक्कीच जाऊन बघा. मम्मीने आज खीरची रेसिपी सांगितली त्याच्यात. तर तिच्या चॅनलवरती जाऊन बघा. मी डिस्क्रिप्शन मध्ये तिच्या चॅनलची लिंक देईल आणि मी स्टोरी सुद्धा टाकेलच. तर चला आता बघूया. चला शूट करा. तर माझ्या चॅनलचं नाव आहे चव आहे आईच्या हाताची. चव आहे का? चव आईच्या हाताची. चव आहे आईच्या हाताची. आता आपला गेला, आता आहे आला. अरे तीनच शब्द मम्मी. चव आईच्या हाताची. मग तेच बोलली ना रे. नाही, चव आहे आईच्या हाताची. हो नाही आपल्याला माहिती. हो नाही, आहे ना तो आपल्याला. अरे मग तूच टाइम लावते बघ. असं तुला जबरदस्ती नाही, तुला अशी आवड आहे की नाही, तुझी मी स्वतःहून रेसिपी. काढायला, कारण माझ्याकडे काय कामं नसतात दुपारची, तर मग मी काहीतरी बोलू शकतो. आणि तिला असं वाटतं की मी माझी रेसिपी लोकांपर्यंत शेअर करावी, म्हणून तो तिचा निर्णय आहे. आणि मी शिकवतोय तिला की कसं बोलायचं. हा. तर चला, चव आईच्या हाताची. तर अशा प्रकारे माझ्या चॅनलचं नाव आहे
की चव आहे आईच्या हाताची. काय ते काय? कौन है ये लोग? अरे एवढं- तू चेंज करा ना मग. अरे एवढं मला स्वतःला घेता येत नाही. एवढं कॉन्फिडन्सनी कशी बोलते? अरे माझं चॅलेंजचं नाव मला स्वतःच घेता ठीक येणार नाही आहे तर काय. चल, ठीक आहे. तर चव आहे आईच्या हाताची. अरे नाही आहे, चव आईच्या हाताची. चव आईच्या हाताची. हा एवढंच बोलायचंय. मग ते असं काय होतं तर मग? आपल्या चॅनलचं नाव आहे चव आईच्या हाताची. बोल. तर आपल्या चॅनलचं नाव आहे चव आईच्या हाताची. हा एवढंच. बोलली ना रे आता आता परत बोलली ना तू एकटाच बोल, मी आलो मध्ये. तर आपल्या चॅनलचं आता काय होईल? तर माझ्या या नवीन चॅनलचं नाव आहे असं बोल. स्टार्ट बोल बरं. स्टार्ट. तर माझ्या ह्या नवीन चॅनलचं नाव आहे हे की चव आईच्या हाताची. की चव का? चव आईच्या हाताची. की चव की काय आला आता? की येतंय आपलं येतंय. अरे मम्मी हे बघ, आपल्या या रेसिपी चॅनलचं नाव आहे चव आईच्या हाताची. एवढंच बोलायचं. आज recipe नाही बनवत. आज recipe नाही बनवत. आज फक्त intro होणार आहे. हा गाईस, आज फक्त मम्मीच्या चॅनलवरती इंट्रो बघा, उद्या रेसिपी बघा. आई गं, मस्त intro येणार. आणि नंतर रेसिपी उद्या होईल. नाही, काय नाही शॉर्टकट मध्ये बोल ना काहीतरी. काय लय काय? गरम झालं, गरम झालंय जाम मला. हे बघ अरे मम्मी काय नाव तू चांगलं नाव ठेवलंय, अजून काय नाव ठेवू शकतो? काय पाहिजे तुम्हाला? बोला, तुमच्या हिशोबाने. मला तो पण चालेल. स्मार्ट मम्मी. नाही Smart mummy. अनिता नाव ठेव. काय संबंध? अनिता नाव ठेव. आणि तर आहेच एवढी. हा, मग आता तुला अजून काय नाव पाहिजे? आणि त्याच किचन ठेवायचं का? आई आईच्या हाताची ना. आणि त्याच चव आईच्या हाताची. आणि त्याच kitchen बोला. मला नेहमी आलं पाहिजे ना हा नाव. आणि आलं त्याच अरे kitchen मम्मी, बोला. हे नाव आहे, तू लोड घेते तेव्हाच संपतंय. चव आईच्या हाताची. तर आपल्या ह्या चॅनलचं नाव आहे चव या आईच्या हाताची. अरे मुझे चक्कर आने लग गया अब. या. चव या कीची काय आहे बरे? बघ, आपलं तसं कसं शब्द येणार आहे? अरे चव या मला चव आईच्या हातात. चव चव आईच्या हाताची. मग या आईच्या हातात. बोलताना काय ते मलाच कळत नाही. चव आईच्या हाताची. एक काम करा. आईच्या हातात. आपला चॅनल बी नाही बोलू नका. हा. फक्त बोला चव आईच्या हाताची. कट कर रे, कट एडिटिंग. इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास. कळलं का? चव आता लास्ट हे एवढी मेहनत चालू आहे, रेसिपी बघा नक्की. बघा नाही तर हेच बघून थांबतील. कंटाळा. चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. तर आपल्या ह्या चॅनलचं नाव आहे चव या चव आपल्या आईच्या हातात. नाही, आपलं. अरे कहना क्या चाहते हो? काय ठीक आहे, आणि तस किचन ठेवायचं. नाही मराठी नाव या चांगलं वाटतं. चॅनलचं वगैरे ते एकत्र बोलतायत ना. नाही मग बोल ना, आणि तस एक किचन. तर बोलले ते तू होतास ना मग शुभा. तू मग मी बघ- जाऊ का तिकडे? नाही तू त्यांच्यासोबत उभा होता ना तेव्हा त्यांना आलं बोलता. कोणतं चव आईच्या हाताची नाही का बॉबी आपल्या चॅनल साठी घेत होता तेव्हा आलं ना. उद्या बनेल रेसिपी. किती टेक घेतली बापरे. पाय दुखले माझ्या. चव आईच्या हाताची. सोबत काय असतं ते? तेच तर बोलायचंय. चव आईच्या हाताची. ते तुम्ही एकत्र बोलता. एकत्र बोला एकदा आपल्या तर आपल्या ह्या चॅनलचं नाव आहे चव ये तेच करून होते start. सगळं म्हणून बोला फक्त बोला चव आईच्या अरे हाताची. हे का की कू के मम्मी 2 कट घ्या. त्यामध्ये AC का पहिल्यामध्ये पाहिलं? बोला आपल्या या चॅनलचं नाव आहे एवढंच बोला. हाताची बोल. चव चव ही आई ही ही नाही. नको. चव बोल. आईच्या हाताची. चव. चव आईच्या हाताची. हा. हा, मी तुमची आई आहे ना, मग माझ्या हाताची चव तुम्हाला पोचली पाहिजे. मग चव आईच्या हाताची असं. चल. मी वरतनी आज डिसिजन घेतलं जेवता की मम्मी तू बोलास ना काय बोललास हा मीच बोललो. काय बोललेला की रेसिपी तुम्ही तर चालू बनवत करा. जावा ना. अहो मम्मी तुम्ही बनवता ना रेसिपीचं ते ढोकळा बनवलेला मम्मीने त्याच्यावरून झालं
तुम्ही म्हणा हा नाही मी पण बनवू शकते ना, मी बनवू का, मला पण कमेंट येतात वगैरे. मम्मीने मस्त किचन वगैरे क्लीन केलंय. रेसिपी पहिलीच ठरवली की मी गोड पदार्थ बनवणार आहे. तर गोड म्हणजे आपलं खीर आज रेसिपी आहे. गोड मध्ये खूप भरपूर हा, पण पदार्थ आज आहेत, आपण पण मी आज खीर बनवतो. अचानक घेतलं म्हणून खीर मी सगळं हा. सामान आणलेलं नाहीये. मग नंतर मी अजून छान छान तुम्हाला गोड पदार्थ पण दाखवील आणि या पण पदार्थ आपले तिखट वगैरे अशा ज्या आवडतात ते सगळ्या दाखवेल. तुम्ही कमेंट पण करा नेक्स्ट कुठलं तुम्हाला आणि रेसिपी नक्की बघायला सबस्क्राईब आवडेल. करा. चव 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 आईच्या हाताची. चव आईच्या हाताची. हे असं ब्लॉगिंग काढणं- समजूनच करा ना. हा. हे असं काढणं म्हणजे लय- अरे आता हिने इंट्रो वगैरे काढला ना तर नंतर मग तिला सवय झाली की बरोबर मिळते. खूप लोड घेतलं का मी असं? हा लोड घ्यायचा. मला वाटतं एखाद्या गाण्यामध्ये थोडासा छोटासा लोड दिला आईचा आता अख्खा दिवस जाईल शूट मध्ये. हा ब्लॉग मला वाटलं रेसिपी तर झाली. कशी झाली? मस्त आहे. आम्ही कमी गोड खातो ना, कमी गोड आहे. मला असं वाटतं मम्मीच्या रेसिपीच्या चॅनलचा फायदा आम्हाला होणार आहे. आम्हाला खायला भेटणार. आम्ही डाएट वर आहे पण आम्हाला जाडजूड करेल मला असं वाटतंय. कारण अलग अलग डिश अलग अलग पदार्थ बनवणारे बोलते ती आता डेली. मग ती पहिली डिश तर माझ्याकडेच घेऊन येईल. बॉबी कसं झालंय आणि मग बॉबी होतो काही दिवसांनी ढापशा. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. अशा प्रकारे मम्मीचा ब्लॉग कम्प्लीट झालेला आहे. लय स्ट्रगल घेतलंय. 4 वाजता करायला घेतलेलं 7 वाजले. आणि आज माझी फरमाईश अशी आहे, कोमलनी आज भाकऱ्या करायला. का? मग काय चपाती? गुड क्वेश्चन. त्याचं म्हणणं काय? मम्मीने खीर बनवली ते का? भाकऱ्या नको मग चपाती कर. चपाती कर. चपाती आणि काय करशील? तू बोल. बघ आता 12 दिवस व्हेजिटेरियन होतो. एवढं झालं ना 12 दिवस व्हेजिटेरियन. नाही नाही एवढं झालं नाही. बघा मानापासून होतो. आई जीवदानी माताला माहितीये मी मानापासून होतो असं नाही. पण कसं असं उत्सुकता लागली खायची. चटपटा तिखट कडकवाला असं तिखट झणझणीत बनवेल ना. मम्मीने चॅनल खोललंय माहिती की नाही? काय कुकिंग यूट्यूब चॅनल. You know? चॅनलचं नाव चॅनलचं नाव मेन शब्द चॅनलचं नाव सांग. सांग ना कोमल. काय? आणि ते शैली सातवकर. नाही शैलेश आत्मलकर. चॅनलचं नाव काय? आईची कृपा. आईचा आशीर्वाद. आईचा आशीर्वाद. सेकंड तुमचा फ्रेम लावा लागेल. आईचा आशीर्वाद. आपल्या आईचा. चला हिला बघून किती आठवत आपल्या चॅनलला. आपल्या चॅनलचं आईचा स्वाद. आपल्या आईचा स्वाद. आईच्या हाताची चव. चव. ते नाही चुकलं. आईच्या हाताची चव. हा हा चव आईच्या हाताची. चव आईच्या हाताची. आईच्या हाताची चव चव आईच्या हाताची उलट सुलट जाऊन बघा माझ्या चॅनलला. कधी कधी उलट सुलट होऊ शकतं. ऍडजस्ट आणि पहिलंच आहे जरा ऍडजस्ट करून घ्या. मी टाकणार आहे आता व्हिडिओ. पण तिचे तुम्ही समजून घ्या. पहिलं स्टार्टिंग आहे. पहिलं स्टार्टिंगला तुम्हालाही असं झालं असेल तसं मला झालंय. आता दुसऱ्या व्हिडिओ मध्ये नाही होणार. मी काढेल यस. आणि खूप छान झाले. तर मला असं वाटतं आता आपण चपात्या आणि काय करशील चिकन मध्ये? रस्सा ग्रीन चिकन. नाही. मग रस्सा बनवेल. अरे नाही तू घरी कोमल नाही खाल्लं. हा ना. तिखट नाही बनवत ते गोड गोड. घरी आहे. ते वेगळं बनवते ग्रीन चिकन आणि मला वेगळं बनवते. एवढं करशील? बिकॉज माझी पण विश असतं काय काय खायची. तुम्ही माझ्यासाठी नेहमी मला जे आवडतं ना ते साईडला बनवून ठेवते आणि या लोकांसाठी वेगळं. मग एक काम कर अर्ध ते बनव अर्ध हे बनव. आणि तू green आमच्यामध्ये chicken येऊ तुम्हाला नको. बघायचं असेल बघितलं तर तुम्ही त्याने? कमेंट करा. मला बघितलं. सुद्धा येतं कोमल सारखं. मी बनवून तुम्हाला recipe आ, फायदाही मग एक काम करा फायदा. आजच बनवा ना. दाखवेन. या. कशाला डबल बनवता आज का? बरोबर की नाही बाप? बरोबर ना? नाही, आज दुसरी रेसिपी नको लागेल. आता मजा आहे फक्त या दोघांमधनं या एका व्यक्तीची खाऊन आणि खाऊन या फुगशील. व्यक्तीची. आणि खाऊन खाऊन फुगलेला आहे मी. माझं परत खाऊन जाडतात. मी दाखवेन. नाही मम्मी बारीक आहे माझी. मम्मी खाते तर मम्मीच्या अंगात नाही लागत. पोटात. पोटाला लागते. मी बरोबर कॉमेंट्स केल्या. रोहितची गर्लफ्रेंड आहे. अय्या. काय ठेवलं? जर खीर घे तुला ठेवली कट्ट्यावर. जागे. अरे नाही रे गर्लफ्रेंड. अरे नाही आहे रे.
अजून मी लहान आहे रे. बस बोल बस, त्यांना बोल बस. बस बस स्टँडला आहे, मला माहिती तू बोलला होतास. काहीच नाही, त्याची गर्लफ्रेंड वगैरे नाहीये. रोहित, खीर टेस्ट करून सांग मी आता खालती गेलो तर माझे मित्र विचारले तरी मी गर्लफ्रेंड अय्या, आहे. vlog बघतात ते लोकं. बापरे. अय्या, म्हणजे तिच्यापर्यंत पण ब्लॉग पोहोचलाय. अरे बापरे, ती म्हणे आता कोण गर्लफ्रेंड आहे याची दुसरी. लाजतो काय, त्याच्या लाजण्यावर आम्हाला कधी कधी नाव ठेवतो की सांगत बोल रहा है की झूठ बोल रहा है. रिअल गोष्ट आम्ही सांगू शकतो, पण दादा मी आता जस्ट ऐकलं त्याच्याकडून की त्याचे मित्र पण बघतात, तेव्हा रिअल गोष्ट त्याच्या मित्राचीच आहे, त्याची नाहीये. आता कसं तुला कशाला बदनाम करू फुकट ना बिचारायला. पण बघ तुझी सेटिंग तुटते, काय सेटिंग तुटते तुझी. अरे नाही गर्लफ्रेंड बन, नाही मला बनवायची आहे. तू समोर बघते. आणि अख्खा जग बघतोय तिकडं. गाईज नाही, जस्ट किडिंग. अजून वय पण नाही आणि असं काय केलं तर त्याचं कानफाट पहिला मी फोडेल. मस्ती करतो आम्ही, त्याची मजा घेतो, आता सध्या परीक्षा कारण त्याला चालू. असं गर्लफ्रेंड बोललं गेलं की तो शाय होतो. हा. So या कारणाने मस्ती करतो. आणि लाजतो आणि अशी छानशी स्माइल देतो, अशी गाल बिलाल. नाही, पण आजकाल ड्रेस मग ते आम्हाला आवडतं बघायला. नाही ते का बोलले, आता सध्या परीक्षा चालू आहे. परीक्षा चालू आहे आता सध्या. हे काय होतं पण, हे पेपर चालू नाही त्याचे. हा पण काय होत आहे आता सध्या गर्लफ्रेंड परीक्षा चालू आहे. अच्छा, म्हणजे गर्लफ्रेंडला थोडंसं बोललं थांब, बॉबीचे गर्लफ्रेंड परीक्षेपर्यंत थांब असं. बॉबीच्या शाळेचं मला माहित नाही, बापरे, हा काय मुद्दा मी तर उचलला. मागे मागे नाही जायचे, पण घरामध्ये असं मला कधी कळलं नाही, असं डाऊट पण नाही आलं कधी. बापरे, काय साईड घेतली मम्मी. आता कॉलेजमध्ये कमी त्याच्या मागे गेली नाही, पण मेन पॉइंट काय बघा, शाळेमध्ये मी मला त्याच्या मागे गेली सोडून तेव्हा. डायरेक्ट माझ्या मम्मीला विचारते की बॉबीचे गर्लफ्रेंड्स होत्या का. बघा आता कुठे तुला पोचले फोडायचं होते. नाही, मला फोडावं लागेल ना, हाताखालून काढावं लागेल की नाही म्हणजे तुला? कुठले कुठे लगेच मम्मी गपचून. कोण गर्लफ्रेंड होती माझी. खाओ माँ कसम. बापरे, काय सेटिंग लावली दोघं. Shutting level. मला काही फरक जेन्युइनली सांगू, मला काही फरक पडत नाही. होत्या तरी पण, कारण की ए, आणि नव्हती. आता होत्या तरी पण ऐक. पास्ट होतं. मी असताना आली का मग ह्याला पण हा. तोडलं आणि सगळे तुटले. तेव्हा बोल ऐक ती ना, पण तुटली, तो पण. कसं पॉसिबल आहे, लग्न झालंय माझं. त्या वयामध्ये आला, कॉलेजला गेला, या मुलगी कॉलेजला गेली, मग त्यांचं सांगता येत नाही ना की काय होईल त्यांच्या लाईफ मध्ये. मुलगी येईल, या मुलीच्या लाईफ मध्ये मुलगा येईल, असं सांगता येत नाही. आणि ते काय आई बाप कॉलेज वरून मागे मागे नाही फिरत, तर त्यांना काय माहिती असणार. नाही, म्हणून तिने प्रश्न विचारला की घरापर्यंत कोण आलेलं का. घरापर्यंत नाही. नाही, घरापर्यंत नाही, ते काय मित्र, हसते ग? ते काय शेखर, दीपू, तो किरू, हा, हे मित्र हे वगैरे ठीक सगळे आहे. असे डोक्याला ताप ना आले आले उठून, हा उठायच्या आधीच येऊन बसलेला असेल. अरे उठ ना रे. बघा बाप, वाईट वाटणार आहे. अरे हा आतरून आता आहे तर शेखरचा लगेच काय रे उठवा त्याला. रे तूच उठव, मी नाही उठवणार. मी शेखर, ए उठ रे, ए उठ रे. पण नाही, शेखर. त्या गोष्टीने आज बॉबी इथपर्यंत आहे, कारण की ते लोक यायचे ना, तर सगळे मिळून व्हिडिओ काढायचे. काढायचे. लोकं. खरं सांगू ना, तुम्हाला मला वाटतं मला शेअर करायची गरजच नाही. आणि मी शेअर करायचं बोललो तर स्वतःहून मनापासून शेअर करेल की मी जेवढेही व्हिडिओ बनवले स्टार्टिंग पासून, म्हणजे एकदम स्टार्टिंगला मी एकटा होतो असं नाही, स्टार्टिंगला एकटा होतो, पण त्यानंतर जेव्हापासून माझा तो ग्रुप झाला 000चा जो माझा ग्रुप आहे, त्या ग्रुपने मला खूप सपोर्ट केलेला आहे. आणि आम्ही सर्व एकत्र व्हिडिओ बनवायचो. दीपू, शेखर, मी, अजून बरेच मित्र होते माझे, किरू वगैरे, प्रतीक, चिन्मय आणि बरेच लोक होते. बरं, कधी रोशन पण यायचा, रोशन यायचा कल्याणवरनं वगैरे. तर आमचा ग्रुप होता हा अक्षय, मेन तर आमचा अक्षय ब्लॉगिंगला पण सगळे त्यांनी घरी खूप support यायचे केलं. याला उपवास. सो या लोकांचं म्हणजे जेवढं नाव घेतलं तेवढं कमी. आणि मी प्रत्येक वेळेस अप्रिशिएट करणार, कारण त्यांनी मला तेव्हा सपोर्ट केला. आणि आम्ही लोक पण व्हिडिओ बनवतो तेव्हा आमच्यासोबत सगळे पण यायचे, असायचे. हो. ते सुद्धा व्हिडिओ बनवायचे, असं नाही की नाही, ते पण व्हिडिओ बनवायचे आणि आम्ही त्यांनी सुद्धा सोडलं, video आम्ही बनवायचो. कंटिन्यू केला असं. हा, त्यांनी सोडून दिलं मध्येच आणि आम्ही कंटिन्यू केलं. कंटिन्यू मला शब्द माझे हे होतात ना, डगमगतात, तर मला असं नको बोलू, असं बोल, असं नको बोलू, असं बोल. आणि आज बघून कोणी मुलगी बोलली यार तुझी गर्लफ्रेंड आहे, तुम्ही काय बोलली बिल्डिंग मध्ये विचारते तर मुलगी बोलल्यावर नाही तुझी
तुझी पण गर्लफ्रेंड पण आहे तुला ना? मुलीने विचारल्यावर ना हा. म्हणजे मुलीच का तू हे केलं? अरे मुलांचं पण मुलांचं पण. अगं रक्षाबंधनला किती बहिणी आलेल्या माहितीये का तुला? विचार बॉबीला. राखी बाकी बिल्डिंग आलेली. अरे तू तर पैसे दिले नाही का हा, बरोबर. त्या रूम मध्ये मला नेलेले मम्मी हे त्या देत आहेत ना ती हे कोणच नाही, सगळ्या बहिणी आहेत. सगळं दादावर तरी गेला असतास. भाई आज ऑमलेट नहीं बनाऊंगा, आज तेल का ऑमलेट बनाऊंगा. हे लय दादाला बदनाम करते. पण रागी काय एवढं केलं तुम्ही? हा? काय एवढं केलं? फिरून फिरून तिच्यावरती देते. हा ना, काय भांडणं करायचे आहेत का माझ्यासोबत आजीला? विचार जरा, भांडणं करायचे आहेत का? लय दादावर आली तर तोंड घेऊन. पण दादा राखी एकाने बांधले. पण मी काय म्हणते, मी रेसिपीचं चॅनल चालू केलेलं पण हे लोकांची खूप मजा आहे. पण हा मला तुमच्या लोकांना आज सकाळी ना मी एवढा भारी ढोकला बनवलेला आणि त्याची चटणी, अन्नाची चटणी जी बॉबीला आवडते ना ती बनवलेली. बोल खरं सांग कसं झालेलं खाणं? अरे मला पण खूप मग आवडतं. त्याच्यावरून ना विषय नाही, मी माझ्या सांगणार नाही मी रेसिपी त्याच्यामध्ये काय वापरलं काय नाही. बाबा सिक्रेट रेसिपी. ते माझ्या चॅनलला बघा. तुम्हाला बघायचे असेल तर कमेंट करा माझ्या चॅनल. नाही, चॅनलचं नाव सांग. आधी चॅनलचं नाव सांग. खरोबर चेंज करायला पाहिजे. नाही येत तो नाव. काय? पटकन आठवत नाही. आई जेवताना आई. जेवताना आई आठवली. खरंच विसरले, शपथ. चव आपल्या आपला आलं, परत आलं. आपला आलंच पाहिजे की आपला चव आला आईच्या हाताची. हाताची. आता मला असं लक्षात ठेवायचं. आईच्या चव आईच्या हाताची. easy. ते चालू करायच्या टायमाला मम्मी असे करतो. चव खरंच तेच करा. सो अशा प्रकारे तुम्ही बघू शकता झणझणीत चिकन माझ्या बायकोनी बनवलंय मी बोलल्याप्रमाणे. आणि आय एम सिरियसली सो लकी. आईने दुपारी तुम्ही खीर चपात्या दिली. बघा कशा मी बनवते. चपात्या तर लय भारी. मला माहिती आहे सगळ्यांना आवडतात. आपल्या हे बघा आमच्या घरात माझ्यासाठी स्पेशल एकदम चपाती एकदम अशी सॉफ्ट अशी चपाती. ही बघा छोटी. अरे वर्षी किती पातळी. एकदम फुगलेली आहे. अशा प्रकारच्या चपात्या कोमल घरात बनवते. हा. सो सिरियसली आय एम सो लकी. दुपारी आईने खीर बनवली. आता रात्री मी बोलल्याप्रमाणे बायकोनी जेवण केले. तुझीच मजा आहे बाबा. खरंच माझी मजा आहे. आणि मला असं वाटतं की मला बघून असं वाटत असेल बऱ्याच लोकांना की मी सुद्धा लग्न करावं आणि सेटल व्हावं. तर व्हा लवकर सेटल लग्न करून. मला करू नका बोल. नाही सगळे असे विचार करत असतात, अरे बॉब सारखं असतं तर मम्मी एवढी चांगली, बायको एवढी चांगली. काही लोक माझं ताट असं मला अरे हा राहिला. ताट तसंच खायचं. थांब बघू. नाही एवढा छोटी चपाती. चिकन खात नाही, रस्सा खातो. मग त्याला दुपारी मच्छी केलेली आम्ही. मग त्याच्यातले मी त्याला बघा असे काटे काढून देतो. लहान काय गोळा झालं आता मी खातो. तरी हे झणझणीत दिसतं ना ते. कडक ना. अशा प्रकारे ब्लॉग्स आहे तो एंड करूया. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू नव्याने ब्लॉग सोडून एकदा भेटूया उद्या. परत एकदा सॅल्यूट.